पण समजलं की काहीतरी चुकीचं होते, पण माझ्यावरती ताबा नाही. कोणाला मारलं, कोणाला शिवीगाळ केली माहिती नाही. माझ्या आईला त्याच्यावर मला कळते की मी तिला किती त्रास दिलाय, मी खूप त्रास दिला, मी क्षमा मागते त्याच्यासाठी. पूर्ण नेगेटिव्हिटीज घरामध्ये, खूप निगेटिव्हिटीज यायची. भटजीकडे गेले, लग्न नाही होणार, भरपूर स्थळं पण बघितली. त्याच्यानंतर आता 2017 साली वेडी झालेली आहे मी, म्हणून पोरांना पण मी स्वतःहून सांगणार माझ्या बाबतीत की मी वेडी झालेली आहे, तर कोणीही नाही ऍक्सेप्ट करणार. त्याच्यामुळे मानसिक त्रास, आणि जो तो मुलगा भेटायचा तो आधी फिरायचा, आधी बघायचा आणि नंतर, म्हणून त्या गोष्टीपासून मी 4 वर्ष पहिल्यापासून लांब. त्याच्यानंतर आता आयडिया नाही मला की ह्या आजारामध्ये मी कशा पद्धतीने, म्हणजे मानसिक त्रास किंवा त्या वेडेपणामध्ये मी यांच्यासोबत लग्न सुद्धा केलं. देवाचीच कृपा असेल की मला या मार्गामध्ये आणायचं होतं, आणि मला असं वाटतं की मी आता पूर्णपणे बरी झालेली आहे येशू ख्रिस्ताच्या नावाने. खूप आनंद वाटतंय मला यापर्यंत त्यानं बघून, आणि हे फक्त पॉसिबल आहे साहेबांनी जी दादांमुळे आहे. कारण आता महिना झाला असेल जेव्हा मी पहिल्यांदा इकडे आणलेलो, लोकांनी प्रार्थना केली त्याच्यासाठी. त्यावेळी पण इकडे बेशुद्ध झाली, इकडे आली तिला, आणि हे 10-12 वर्ष हे चालू होतं. खूप डॉक्टर केली, झोपेची गोळी द्यायचे, मंदिरात माथा टेकलं, कोण बोला त्या मंदिरात माथा टेकलं, तरी काही फरक नाही पडला. शेवटी त्यांची पावती आहे, थोडं शेवटला हा एक प्रयत्न करून बघा. तुम्ही खूप रुपये खर्च केले याच्या मागे, तरी खूप फरक पडणार नाही. इकडे जा, तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही लागणार, फक्त विश्वासाने जा म्हणून. आम्ही इकडे आणलो, आणि पहिल्या दिवसापासून तिला फरक पडायला लागला. पण शेवटी ते शैतान होतं ना त्याच्या अंगामध्ये, जेव्हा ते शैतानला माहीत पडलं की आता हे येशू ख्रिस्त तिच्या अंगामध्ये येतोय, खूप त्रास वाढवायला लागला. तो आमची हिंमत तोडायला लागला. तो घरी पण गेले की 2-3 वेळा तिला आवाज व्हायचा आणि त्रास द्यायचा. शेवटी आम्ही प्रार्थना करायची, दादांना मी फोन करायचा, फोनवरती प्रार्थना करा तिच्यासाठी. कधी कधी दादा बिझी असेल तर ताईला फोन करायचा, ताई पण फोनवरती तिला सांगायची, प्रार्थना चालू ठेवायची. प्रार्थना करत ती त्यातून बाहेर यायची. हळूहळू ती आणि 1 महिना ते कमी झाला तर आता असं झालं की शेवटी 90% वर कमी झाला. आम्ही तर बघतोय ना की ऑलमोस्ट तशी बरी झाली आहे. खूप आभारी आहोत याच्यामुळे. आम्ही देवाला आता कधीच सोडणार नाही. आम्ही आमचं सर्वस्व देवाला देऊ.